नमस्कार, मी पंकज इंगोले. सकाळच्या राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. ची होलकर तसंच सैन्यातली मुस्लिमांची गणती यामुळे सरकार जास्त काळ टिकणार नाही असं भाकीत विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांनी वर्तवलं. पुण्याच्या MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटमध्ये भारतीय राजकारणाचं भविष्य या विषयावर ते बोलत होते. भारतीय लोकशाही जगातली सर्वोत्कृष्ट आणि यशस्वी लोकशाही असल्याचं अडवाणी यांनी म्हटलंय. भारतीय राजकारणातला भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी यांची चिंता असल्याचं लालकृष्ण अडवाणी यांनी सांगितलं. भाषणात अडवाणी यांनी केंद्र सरकारवर टीका केली. इन बड़े स्थानों पर अगर अप्रोच यही होगा कि अगर इफ यू आर फेस टू फेस विद अ क्राइसिस, विद अ स्कैम, विद अ स्कैंडल, एंड जस्ट टेक वो निकालो कोई स्टेट वो नेटवर्क बच रहा है, कांग्रेस का लग रहा है. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारख्या व्यक्तींनी देशाचं ऐक्य राखण्यात महत्वाची कामगिरी बजावल्याचं त्यांनी सांगितलं. सरकार ने जिस सेना में कभी कोई सांप्रदायिकता के नाम से कभी सोचता नहीं था, उस सेना में भी इन्होंने पता लगा हुआ कि कितने मुसलमान हैं, कितने हिंदू हैं, कितने और हैं. तो चिंता लोकतंत्र टिकवण्यासाठी चांगल्या राजकीय नेतृत्वाची गरज असल्याचं अडवाणी यांनी स्पष्ट केलं. ETV न्यूज पुणे. संपलं. नमस्कार.